धाराशिवमध्ये मुदतीच्या आधी हमीभाव केंद्र गुंडाळल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी वाढलेल्या आहेत। धाराशिवमध्ये हरभरा शेतकऱ्याकडे अनेक शिल्लक आहे, तोपर्यंतच ही केंद्र जी आहेत ती गुंडाळलेली आपल्याला पाहायला मिळते। धाराशिवमध्ये शहरातील मार्केट यार्डमध्ये जे एक हमीभाव केंद्र आहे त्या ठिकाणी आता आपण आहोत आणि या ठिकाणी शेतकरी आहेत। शेतकऱ्याच्या अडचणी अशा झाल्यात, काही शेतकऱ्याचा माल मध्ये सुद्धा अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काय नेमकं तुम्ही कधी माल घातला आणि काय अडचण आली तुम्हाला? आम्ही गुरुवारी मेसेज आला आम्हाला, तुम्ही शुक्रवारी उद्याच्याला माल घेऊन या। मग आम्ही माल घेऊन आल्यानंतर इथं आमचा नंबर होता, थोडा उशिरा होता, पुढे वाहनं भरपूर होती, गर्दी। मग आमचा माल 5 वाजता चालणी हे चालू झाली, आमची चालणी हे झाली, व्यवस्थित माल झाला। 6 वाजता 6 वाजून 10 मिनिटांनी आमची जेव्हा पावती काढाली तेव्हा पावतीच निघाली नाही आमची ओरिजिनल। मग ते म्हणले, सेंटरवाले म्हणले थांबा जरा बघू काहीतरी नैसर्गिक अडचण आहे। त्यामुळे मग पुन्हा नंतर अर्ध्या तासाने त्यांना मेसेज आला सेंटरवाल्याला की सरकारचा कोटा पूर्ण झालेला, ह्याच्या पुढे सरकारी हरभरा हमीभाव खरेदी बंद करा। त्यामुळे आमची पावतीच निघाली नाही ओरिजिनल। आमचे 107 कट्टे माल इथं वजन ते करून ठेवलेला आहे चालणी करून। त्यामुळे आता आम्हाला ओरिजिनल पावती भेटली ना, त्यामुळे आणि सरकारचं तर त्यांचं तर पूर्ण झाले टार्गेट, मुदत संपलं, टार्गेट पूर्ण झाल्यामुळे त्यांनी वेळेच्या आधीच मुदत संपवली। मुदत होती 29 एप्रिल पर्यंत, परंतु 25 तारखेच्या आतच त्यांनी सगळं ओके केलं। त्यामुळे आमच्या अडचण निर्माण झाली, त्यामुळे सरकारने ह्याच्यावर योग्य ते निर्णय घेण्यात यावा लवकरात लवकर। काय करायला पाहिजे आता? हे मुदत वाढवायला पाहिजे का काय नेमकं? आता मुदत वाढवायला पाहिजे, कारण शेतकऱ्याकडे इतका हरभरा पडून आहे सध्या आणि शेतकरी परेशान आहेत। बाजारात भाव फार कमी आहेत, त्याच्यामुळे शेतकरी बाजारात काय निर्णय गेले तर हरभरा सगळा पडून आहे सध्या। मुदत वाढवायला पाहिजे, मुदत वाढवायला पाहिजे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर ही गाडी जी आहे ही गाडी हरभरा मालाने भरलेली गाडी आहे आणि या ठिकाणी ही केंद्र बंद आहे। नेमाने आजपर्यंत ही केंद्र सुरू करणं गरजेचं होतं, सुरू ठेवणं गरजेचं होतं। मात्र 2-3 दिवसापूर्वीच म्हणजेच 25 तारखेला ही केंद्र बंद केल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी जी आहेत ती वाढलेल्या आहेत आणि शेतकऱ्यापाशी जी हरभरा शिल्लक आहे तो हरभरा आता व्यापाऱ्याला जर विकला, खाजगी व्यापाऱ्याला, तर त्यांची पिळवणूक नक्की होणार आहे, ही परिस्थिती निर्माण झाली आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।